हो, शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाणी आणि त्यामागचा अर्थ. खरं तर कोणतंही गीत जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या गीताचा अर्थ आणि त्या अर्थातून येणारं संगीत हे गायकाच्या गळ्यातनं पूर्ण होत असतं. आणि ते जेव्हा गायकाकडून आपल्यापर्यंत पोहोचतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपल्या मनात राहतं. अनेक भावमधुर गाणी ज्यांनी आपल्याला दिली असे 2 गायक आज आपल्यासोबत आहेत. प्रसिद्ध गायक श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा मराठे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. खरं तर तुम्ही दोघांनीही तुमच्या पुस्तकांमध्ये खूप सुंदर रीतीने तुमच्या सगळ्या अनुभवांवर लिहिलेलं आहे. म्हणजे स्वरानुराधा हे तुमचं पुस्तक म्हणजे तुमचा पूर्ण प्रवास एका परीने त्या पुस्तकामध्ये आलेला आहे. काय सांगाल त्या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल? आयुष्यात असं कधीच वाटलं नव्हतं की आपण असं काही लिहू म्हणून. पण मला अशी सूचना झाली की मणेरीकर प्रसाद, तर त्यांनी कुठेतरी माझे अनुभव ऐकले बहुतेक आणि ते मला म्हणले की ते तुम्ही लिहून काढा. मी म्हटलं अहो मी असं काही वेगळं संशोधन केलं नाही आहे किंवा काही नाही. म्हणजे खरं सांगायचं तर आमच्या घरी इतकी माणसं आणि इतकं हे होतं की म्हटलं मी फक्त पोळ्या केल्या आणि जमेल तेवढं संगीत केलं, ह्याच्या पलीकडे म्हटलं काही केलं नाही. पण म्हणले तुम्ही इतक्या मोठ्या लोकांकडे शिकलात, त्यांच्याकडे गायलात, तर तुम्ही कसा अभ्यास केला सुगम संगीताचा त्यांच्याकडनं शिकून, तो तुम्ही लिहून काढा आणि म्हणजे नवीन गायक जे येतील त्यांना तो अभ्यास उपयोगी पडेल. आणि ते मागेच लागल्यासारखं त्यांनी केलं म्हणून ते पुस्तक लिहून झालं. आणि खरोखरच मंगेशकरांना शब्द टाकला आणि त्यांनी ताबडतोब एका क्षणात हो म्हटलं की हो मी येईन. आणि त्यांनी त्याचं ओपनिंग केलं आणि खूपच अभिमानाची गोष्ट अशी की त्यांनी त्यांच्याबरोबर भावसरगमचे मी खूपच कार्यक्रम केले. तर त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की माझ्याबरोबर ज्या ज्या गायिका रंगमंचावर गायल्या त्यात आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या नंतरच्या उत्कृष्ट गायिका म्हणजे बाई. क्या बात आहे. तर हे म्हणजे पद्मश्रीच देऊन टाकली असं मी म्हणेन. म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं ते असं काही बोलतील असं. वा वा. तर त्यामुळे छान अशोक पत्कींनी पण खूप छान मला हे केलं, असं चांगलं सगळ्यांकडनं मिळालं आणि असं कुठेतरी घडलं आणि कुठेतरी बरं वाटलं की आपण कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्याबद्दलची, असं मला कुठेतरी जाणवलं. वा. आणि खरं तर श्रीकांतजी तुमचं देखील मनी जे दाटले हे आत्मचरित्रात्मक म्हणू आपण त्या सगळ्या पुस्तकांना, कारण त्या सगळ्या आठवणी आहेत त्या तुम्ही एकत्र गोळा केल्यात, त्याबद्दल तुम्ही सांगा ना. आत्ता जसं अनुराधाताई म्हणल्या की त्या काही कटू गोड आठवणी असतात सगळ्या. आणि सुधीर मोघे हा माझा अगदी घनिष्ठ कविमित्र, तो बरेच दिवस मला सांगायचा की तू हे लिहून काढ, तू हे लिहून काढ आणि दुसऱ्या कोणाला तू शब्दांकन करायला सांगू नको. शब्दांकन नाही करायचं, स्वतः तू लिहायचं. मला तुझी लिहिण्याची कपॅसिटी माहिती आहे. आणि त्यामुळे ते पुस्तक मी तो गेल्यानंतर मला करण्याचा योग आला, तोपर्यंत मला करण्याचा योग आला नाही. हे माझं खरं फार मोठं दुर्दैव आहे. तो असताना हे पुस्तक झालं असतं तर फार आणखीन मजा आली असती. त्यांना खूप बरं वाटलं. हां. आणि त्यामुळे मग मी ते लिहून काढलं. काही कटुगोड आठवणी असतात, त्याचा आपल्याला मनातला एक आपला तो निचरा होत असतो एक प्रकारे.
खरं. आणि म्हणून आम्ही ते गाणं केलं होतं. मीनाताई खडेकरांचंच होतं, मनी जे दाटले. म्हटलं हे सगळं दाटलेलं आता हे बाहेर आलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की या क्षेत्रामध्ये नुसतीच प्रसिद्धी मिळते असं नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला अनेक काही पचवावंही लागतं, काही ठिकाणी तुमच्या निराशाही तुम्हाला भोगावी लागते. म्हणजे कटू आणि गोड अशा दोन्ही आठवणी या क्षेत्रामध्ये आहेत. पण त्या सगळ्यांचा म्हणून एकत्रित आनंद जो मिळतो स्वरांचा, लयीचा, शब्दांचा, बरोबर. तो अवर्णनीय असतो. आणि म्हणून पुढच्या पिढीला हे सगळं कळावं. शेवटी हाच उद्देश असतो ना की आपली कुठंतरी हे सगळं पुढे नेलं पाहिजे. पण त्या दृष्टीने मी पुस्तकाची निर्मिती केली. त्यात काही फार नाहीतर आम्ही हे मागेच राहणारे आहोत की हे आपल्याबद्दल आपण काय लिहायचं असं आपल्याला वाटतंच नेहमी. अशा जनरेशनचे आपण आहोत. खरं. एकच गोष्ट सांगायला आवडेल की अनिल कुलकर्णी ह्याचे जे प्रकाशक आहेत त्यांनी माझं पुस्तक वाचलंही नव्हतं. ओ, ते म्हणले तुमचं आत्मचरित्र आहे ना, मला एक आत्मचरित्र करायचंय, मी करतो. आणि त्यांनी केलं. चांगल्या गोष्टी असल्या की त्या सगळ्या जुळून येतात. आणि आता सुधीर मोघेंचा उल्लेख परत झालाय तर सुधीर मोघेंची एक फार सुंदर रचना अनुराधाताई तुम्ही केली होती, आकाश केशरी. आकाश केशरी विलास अडकरनी केली होती मुंबईच्या, आणि त्याच्या कार्यक्रमात मी ती गात असेल तर ती तुम्हाला जरूर ऐकत. नुसते शब्दच. आणि त्याच्या शेवटी असं आहे की मी मिठीत जेव्हा शिरले, म्हणजे पहिले चंद्रोदय नव्हता झाला असं प्रत्येक वेळेला आहे. आणि शेवटची ओळ अशी आहे की मी मिठीत जेव्हा शिरले, चंद्रोदय नुकता झाला. तर मी ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणायची आणि लोकच म्हणायची नुकता झाला. म्हणजे असं शेवटी व्हायला लागलं होतं. इतकं ते ऐकलं गेलं आणि म्हटलं गेलं माझ्याकडनं. आज ऐकूया आपण. आकाश केशरी होते, आकाश केशरी होते, आकाश केशरी होते. तिन्ही सांजेच्या तीराला, तिन्ही सांजेच्या तीराला, शीतळली नभती पुरती, क्षितिजाची लालस ज्वाला, क्षितिजाची लालस ज्वाला. जरी मावळतीचे वारे सांगावा आणीत होते, जरी मावळतीचे वारे सांगावा आणीत होते, जरी तारे फिकट तरीही चंद्रोदय नभता झाला, चंद्रोदय नभता झाला. आकाश केशरी होते. वा, अप्रतिम. म्हणजे खरोखरच ते केशरी आकाश, अगदी अगदी ती संध्याकाळची वेळ, अगदी अगदी हे सगळं डोळ्यासमोर अगदी. येतं. हो. पुन्हा एकदा म्हणजे आणि कळलेही नाही बाई तो कसा कुठून आला असं शेवटी. म्हणजे इतकं सुंदर ते केलंय. हे मोघेच त्यांच्या एका कवितेत म्हणतात की दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. अगदी अगदी. तसंच अगदीच काहीसं आपल्या पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. येतं. खरंय, मागून कधी मिळत नाही, शोधून कधी सापडत नाही, वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही, आकाश खरंच पाणी आहे. तारे वारे सारे सारे ताजे होतात आणि वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगाचे तुरे वा फुटतात. वा वा. हे सुधीर मोघे. गोष्टी गाण्यांच्या. ही कविता जशी त्यांची उत्तम, तसंच संगीत हा सुद्धा त्यातला, जसं आपण मागच्याही भागात बघितलं की त्यांच्या अगदी. संगीत रचनेमध्ये एक जिवंतपणा, एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे. मला वाटतं श्रीकांतजी तुम्ही त्यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघेंनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं आहे, ते आम्हाला ऐकवाल? जरूर. मला मी जेव्हा त्याला विचारलं होतं मागे की हा संगीताचा वारसा कुठनं आला बाबा, कवितेचा वारसा मी समजू शकतो. ते म्हणजे माझे वडील हे कीर्तनकार होते. हो.
आणि ते नेहमी किर्लोस्करवाडीला सांगायचे. ते नेहमी सांगायचे की असं माझं वडील कीर्तनकार होते, त्यांना गायचं सगळं, आई खूप छान गायची त्यांची, आणि त्याचे दादा तर श्रीकांत मोगे हे पण गायकच होते उत्तम अगदी. पैकी. त्यामुळे हा सगळा वारसा त्याच्याकडे येऊन त्याला संगीताची इतकी प्रगल्भता जाण आलेली आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की ते गदिमांच्या बरोबर त्याचे हो. फारच अगदी शिष्य गुरुचं नातं होतं त्यांचं. खरंय. आणि तो नेहमी त्यांच्या घरी जायचा, बसायचा, ते नसले असले तरी तो जाऊन पेटी काढून काहीतरी करत बसेल, वाजवेल, लिहिल काहीतरी. ते एके दिवशी दुपारी असंच तो बसला होता आणि काहीतरी पेटीवर वाजवत होता असं त्यांच्याचकडचं, आणि गदिमासमोर काहीतरी लिहित बसले होते. बरं. तर ते म्हणते की काय वाजवतोयस तू, बघू तरी मला. त्यांनाही काहीतरी काहीतरी लवलवत होतं, काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये. तर ते त्यांनी वाजून दाखवलं. त्यांनी लगेच त्याच्यावरती एक शब्द लिहून टाकले, दिसाहून दाहक झाली रात क्या बात. कशाला आली सगळं टटा टट दिसाहून दाहक झाली रात. क्या बात, क्या बात. आणि एवढं लिहून झोपतो म्हणले आता, म्हणून आत निघून गेले. बरं. हा आपलं परत तेच वाजवत बसला. ते आले झोपून तासाभराने परत. काय ना पुढचं झालं का? हो म्हटले झालंय. झाली. पुढे 3 कडवी लिहून दिली त्याच्यावरती पुन्हा वा, चालीवर. वा. ते असं ह्या गाण्याची एक जन्मकथा आहे. तर ते गाणं मला वाटतं आपण आणि स्वतः सुधीर मोघे उत्तम कवी असल्यामुळे गदिमांचे शब्द हो. इतके अवचित हातात आल्यानंतर मग काय होणार? एक्झॅक्टली. असंच गाणं होणार. आणि ते वृत्त, ते मीटर सगळं ते इतकं छान, दोघांनाही ते अगदी म्हणजे ह्या हृदयाची त्या हृदय असं ते अगदी. गेलं सगळं खरंय. बरोबर. ऐकवा ना त्यामुळे आम्हाला ते थोडंसं. आपण म्हणूया. वा. दिसाहून दाहक झाली रात, दिसाहून दाहक झाली रात, कशाला आलीस ग स्वप्नात, कशाला आलीस ग स्वप्नात, दिसाहून दाहक झाली रात, दिसाहून दाहक झाली रात, कशाला आलीस ग स्वप्नात, कशाला आलीस ग स्वप्नात. तगमग तगमग अशी निशिदिनी, तगमग तगमग अशी निशिदिनी, पुरे वेदना भरून जीवनी, तगमग तगमग अशी निशिदिनी, पुरे वेदना भरून जीवनी, पुन्हा का घावावर आघात, पुन्हा का घावावर आघात, कशाला आलीस ग स्वप्नात, दिसाहून दाहक झाली रात, कशाला आलीस ग स्वप्नात, कशाला आलीस ग स्वप्नात, कशाला आलीस ग स्वप्नात. वा वा वा. भावमधुर गाणं म्हणजे काय, तर मला वाटतं ही सगळी उदाहरणं अनेकांना ऐकवायला हवीत, ज्यांना संगीताचं शिक्षण घ्यायचंय किंवा जे संगीत शिकतायत. शिकतायत. पण हाच एक भाव गाण्याच्या मागचा भाव ओळखून गाणं, जसं अनुराधाताई तुम्ही म्हणालात की तुम्हाला वाटवेंनी शिकवलं की कशा पद्धतीने ते भाव आणायचे. पण आणखी एक विद्यापीठ, ज्या विद्यापीठाचे तुम्ही भोई होतात, हो. त्यांची पालखी घेऊन तुम्ही निघाला होतात, ते म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर. हो. भावसरगम हा कार्यक्रम इतका गाजला आणि त्यातले जवळपास 40 पेक्षा जास्त कार्यक्रम तुम्ही केलेले. हो हो. तो योग आला कसा जुळून? आम्ही पहिले जेव्हा आनंद घन या नावाने एक कार्यक्रम केला, लताबाईंनी संगीतबद्ध केलेली, मग बाकी थोडी हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली अशी गाणी, आणि त्याच्यात मी गायले. आणि त्या ह्याला अध्यक्ष म्हणून मंगेशकर आले होते. बर.
आणि त्याच्यात सखी ग मुरली मोहन मोही मना, ते माहितीच असेल, भयंकर अत्यंत अप्रतिम गाणं. अवघड गाणं. आणि तर ते गायले मी. विशेषतः ती ग वरची जागा. हां, जागा. तर ते गायले मी. आणि त्यांच्या भाषणात त्यांनी हे केलं की खूप कठीण गाणं होतं पण बाई खूप छान गायलं असं वा वा. भाषणात उल्लेख केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम संपल्यावर ते मला म्हणले, भावसरगममध्ये गाल का तुम्ही माझ्याबरोबर? थेट. म्हणजे तिथे संपले होते मी, वा. अक्षरशः संपले होते. आणि मग असं सुरू झालं. आणि पहिल्या कार्यक्रमाची हकीकत तर ऐकण्यासारखीच आहे. मला त्यांनी तारीख दिली की डोंबिवलीला कार्यक्रम आहे, तुम्ही या. आणि मी तिथे गेल्यानंतर एकदम ते म्हणले की तुम्ही रिहर्सलला नाही आलात. तर मला काही निरोपच मिळाला. मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ झाला. उषाताईंनी फोन नाही केला का? म्हटलं नाही, आला मला फोन. मग म्हणले ठीक आहे, बघू तुमची डायरी, काय गाणार तुम्ही? मग 5 ह्याच्यावर खुणा करून दिल्या गाण्यांवर. ही आधी म्हणा इंटरवलच्या, ही 5 नंतर म्हणा. अच्छा. आणि तबल्याला आणि ढोलक आणि ह्याला तर ते दोघंच होते, भोरपकर आणि नायडू. आणि बाकी व्हायलिन नाही, बासरी काहीच नाही. तर मला कळे ना की म्हणजे काय बाज काय तर. आणि बैठं स्टेज होतं, समोर सुरेश भट बसलेले. आणि वर चढताना ते मला म्हणले की बाई आज काही कोणीच नाही आहे साथीला. अच्छा. तर मी कॉर्ड्स वाजवीन, नुसत्या कॉर्ड्सवर घाल ना तुम्ही. अरे बापरे. तर आता काय, मी म्हटलं हो गाईन म्हटलं असं. आणि ॲब्सल्युटली एकही म्युझिक नाही, फक्त ते कॉर्ड्स देत होते आणि मी त्याच्यावर सुरू करत होते अंतरे आणि हे. वा. मग संपला कार्यक्रम, संपायला आल्या. मला म्हणले तुम्हाला सागरा येतं का? म्हटलं हो माझं पाठ आहे. मग म्हणे माझा पाठ मी म्हणतो, बाकी सगळं तुम्ही म्हणा. आणि पांढरी 4 स्वर धरला. अच्छा. तर गोळा आला माझ्या पोटात. पांढरी 4चा गंधार आपल्याला सागराचा लावायचा, तर कसं काय? म्हणजे होता जरी उंच आवाज, सरांना साथ करत होते त्याच्यात, तरी भीती वाटली. झालं गाणं वगैरे झालं. मग तरी ते नुसतं असं केलं, काहीच बोलले नाही. मग त्यांच्या गाडीनेच घरी आलो. घरापाशी सोडलं तेव्हा म्हणले की मग काय मस्त झालं कालचं, तुमचा खूपच उंच पट्टी आहे आवाजाची, आपण अगदीच एकत्र गाऊ शकतो, येणार ना पुढच्या कार्यक्रमांना? वा. खुश झालं मला की बाई म्हणजे काल आपण बरोबर गायलो. आणि मग तेव्हापासून कार्यक्रम सुरू झाले. आणि त्यांनी त्यांच्याकडनं प्रत्यक्ष म्हणजे सखीगचं जे झालं तर ते म्हणले एकच स्वर तुमचा फक्त वेगळा लागतोय, उद्या या माझ्याकडे, मी तुम्हाला शिकवतो. वा. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 19-20 गाणी मी त्यांच्याकडनं शिकले. आणि त्यांच्या शेजारी बसून मी अभ्यास केला की हे कसं गातात, खरं म्हणजे कसा मोकळा फेकतात आवाज, स्वरोच्चार कसा खुला करतात, आणि मग त्यांनी काय परिणाम होतो त्याचा खूप अभ्यास मला जवळ बसून करता आला. आणि त्यामुळे ते सुधारत गेलं गाणं. आणि गाणं शिकवताना सुद्धा ते खूपच काय 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 सांगायचे की हे असं करा, हे असं करा. आणि त्यांनी खूप सुधारणा होत गेली गाण्यात. आता पहिलंच गाणं म्हणजे मी शिकले होते, तर ते त्यांनी मला विचारलं होतं सखी ग कोणी शिकवलं? म्हटलं शिकवलं कोणीच नाही, धुळ्याला रेडिओवर लागायचं, धुळ्याला कोणी शिकवणार? म्हटलं तेव्हा एक अंतरा उतरायचा, पुन्हा लागेल तेव्हा दुसरा, पुन्हा लागेल तेव्हा चाल ऐकायची करायची. ते म्हणले ते गाणं तुम्ही असं शिकलात, कुठेच असं जाणवत नाही. म्हटलं काही इलाजच नव्हता, तसंच शिकलं. मग ते म्हणले की एक एक गाणं शिकवताना मग की कसे कसे हसायचे, ते मला अत्यंतच माझं आवडतं गाणं. बरोबर. तर मग ते म्हणले की मी म्हटलं तुम्ही जो तो प्रश्न मांडलाय ना स्वरातनं तसं, हां, तर तो म्हटलं मला अतिशय इथपर्यंत पोचतो. ते कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला, कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला, कसे कसे, म्हणजे तो त्यातून प्रश्न दिसला पाहिजे. से हे जे तो वरचा सूर असा टेकून खाली यायचं,
वा. किंवा हे जे इतकं बारकाईने त्यांनी शिकवलं त्यामुळे तो गाणं आतून कळायला लागलं आणि सुंदर. त्याचा फार उपयोग झाला मला. बरोबर. पुढची गाणी करताना तरुण आहे केलं तेव्हाही तो भाव दाखवायचा कसा. बरं. सांगया कोजागिरीच्या चांदण्याला हा, काय? चांदण्याला परत काय सांगू? चांदण्याला. हा म्हणजे ती जागा घेताना आवाजाची तयारी नाही दाखवायची आहे. बरोबर. त्याला काय पाहिजे तेवढंच दाखवायचंय. किंवा बघ तुला पुस तोच वर जातो आपण पश्चिमेचा तर ते गार गार वारा, वारा. हा, तर तो गावाची जागा. गारची ती जागा हो, आहे हो. ती सुद्धा ते म्हणले की अशी ओरडून फोकस नाही करायची. फक्त ती दाखवायची त्या वाऱ्यासारखं ती जागा गेली पाहिजे असं जे त्यांचं शिकवणं होतं ना प्रचंड. मी मला प्रचंड वाटतं मूळ शिकले. कविता हो, समजून घेणारे समजून ते घ्यायचं. आहेत. आणि त्यामुळे ती हा, कविता उत्तम हा, रीतीने हा. सादर होती. आणि मग तो कसा दृष्टिकोन मिळतो खरं. की त्याच्याकडे कसं बघायचंय. आणि मग त्याच्यानंतरचं येत गेलेलं प्रत्येक गाणं मी हे करत गेले. गोष्टी गाण्यांच्या. त्याच्यानंतर हे लताबाईंनीच गायलेली लावणी ती पण म्हणजे कशी घ्यायची पहिली सुरुवात कशी करायची बरोबर. असं सगळंच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गाणी मला त्यांच्याकडे त्यांच्याकडनं शिकायला शिकता मिळाली. आली. फार. खरंच आहे. आणि ह्या सगळ्या दिग्गज लोकांकडनं तुम्हाला शिकायला हो, मिळालं. हो. आणि तुम्हाला आणि सुधारणा होत जाते. बरोबर. आणि तुम्ही दोघांनीही त्या कार्यक्रमांमधनं हो. ते मांडत आलात तुम्ही ही गाणी आणि त्यामुळे आमच्या पुढे आली. श्रीकांतजी, तुमच्या बाबतीत एक पहिलं पार्श्वगायन तुमचं हो हो एक डाव भूताचा. हो हो तर तो त्यावेळची काय आठवण. आणि मला वाटतं पहिल्याच पदार्पणात तुम्हाला पुरस्कार सुद्धा आहे. तेव्हा या अनुराधाबाई नव्हत्या, अनुराधा बरोबर आहे. पौडवाल तुमच्यासोबत होत्या. त्याची हकीकत अशी आहे थोडीशी. चंदावरकर, भास्कर चंदावरकर संगीतकार, ग्रेट. त्यांनी आरती प्रभू म्हणजे खानोलकर यांच्यावरती एक कार्यक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम निर्माण केला होता. त्याचं नाव होतं नक्षत्रांचे देणे. हो. त्यामुळे नक्षत्रांचे देणे हे तेव्हापासूनचं नाव आहे. हे नंतर काही कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं गेलं. बरोबर. पण आरती खानोलकरांचं दृकश्राव्य म्हणजे ते एकदा त्यांचा शब्द सुरू झाले की कार्यक्रम संपतो, दुसरं काही निवेदन नाही. निवेदन नाही, काही नाही, सगळं त्यांचीच कविता फक्त. ओ वा. आणि त्याच्यात मध्ये पहिल्यांदा मी ते गायलो. म्हणजे मराठी असं काही विशेष नाही, तर तोपर्यंत मी हिंदी किंवा मराठी नाटक वगैरे असं बरोबर. भावसंगीताचा असा पहिला कार्यक्रम माझा तो नक्षत्रांचा देणे. बरं. मग त्याच्यामध्ये मला खानोलकरांची एक गझल, एक ड्युएट आणि दोन अशा गझला होत्या आणि एक गीत असं होतं. तर त्यावेळेला माझा चंदावरकरांशी चांगला परिचय झाला, संबंध आला. आणि त्याच सुमारास त्यांच्याकडं चित्रपटाचा ऑफर आली होती, एक डाव भूताचा. आणि त्याच्यामध्ये दोन गाणी होती. एक क्लासिकल बेस असं होतं आणि दुसरं एक अभंग टाईप असं होतं. तुझं मायवाद. हा, लिहिली होती दोन्ही सुधीरनीच. हो. पण चंदावरकरांच्या मनात आलं की हा क्लासिकलचा थोडासा अंग असलेला माणूस आहे, पण आपण त्याच्याकडनं गाऊन घेऊया. आणि मग त्यावेळेला काय झालं होतं की त्या चित्रपटामध्ये जे हिरोचं काम होतं, म्हणजे दोन हिरो म्हटले तर होते त्याच्यामध्ये, अशोक सराफ आणि दिलीप प्रभावळकर. बरं. आणि दिलीप प्रभावळकरांचा तो पहिला फीचर फिल्म. अच्छा. हा. बरं. आणि माझी पहिलंच पार्श्वगायन. वा. त्यामुळे आम्ही दोघांनी तो पायलट करीण म्हणतात ना, तसा तो एक अनुभव आम्ही घेतला एकत्र काम करण्याचा. बरोबर. आणि ते गाणं त्याला पुरस्कारही मिळाला आणि सगळंच छान. म्हणजे त्यानंतर एव्हरीथिंग वॉज नाईसली केम आउट. येस. त्यामुळे आणि पुरस्कार प्राप्त गाणं आम्हाला आधी ऐकवा. हो, जरूर. आणि नंतर तुझं माय बाप पण ऐकवा. हो, जरूर जरूर. तेही अप्रतिम हो, छान आहे, झालेलं छान आहे आहे. दोन्ही. त्यामुळे दोन्ही गाणी मला भास्कर चंदावरकरांच्याकडे गायला मिळाली आणि दॅट वॉज रिअली गुड. त्याच्या आधी मी अगदी सुरुवातीला त्यांच्याबरोबर एकदा काम केलं होतं. तो सिनेमा होता चांदोबा चांदोबा भागलास का. अच्छा. बरं. पण त्याच्यामध्ये अगदी एक दोन ओळी होत्या माझ्या अशा. आणि वर्षा भोसले आणि मी असं आम्ही ते गात होतो त्याच्यात. पण ते फारसं काही गाणं असं मोठं हे नव्हतं. हे गाणं फुल फ्लेज अशी आमची दोघांची दोन्ही गाणी ती झाली. बरोबर. आपण ऐकूया. विषवल्ली असुनी भवती, विषवल्ली असुनी भवती, सखये तू अमृतवे, सखये तू अमृतवे. विषवल्ली असुनी भवती, सखये तू अमृतवे, सखये तू अमृतवे.
ग्रीष्माचा दाहक फेरा, ग्रीष्माचा दाहक फेरा, तू त्यात मृगाची धारा, तू त्यात मृगाची धारा, कोलाहल भवती सारा, कोलाहल भवती सारा, तू मंजुळतान सुरेल सखये तू अमृतवेल, सखये तू अमृतवेल. याच चित्रपटातलं एक दुसरं गाणं जे होतं, मी तुम्हाला म्हटलं तसं अभंग आहे तो. गावकऱ्यांनी प्रभाळकरांना म्हणजे त्याच्या हिरोला यायचं ते गावातनं थोडंसं बाहेर काढलेलं असतं, त्यामुळे ते आश्रयार्थ एका देवळात जातात आणि तिथे देवळात अभंग चालूच असतात आणि ह्यांनाही अभंगाची आवड असते, म्हणून हा हिरो जाऊन तिथं पण अभंग त्यांच्याकडनं म्हणला जातो. तर तो अभंग सुधीरनी फार सुंदर शब्द लिहिले. तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा, तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा, तूच काय बाप बंधू तूच प्राण सखा, दीन दुःखितांचा एक, दीन दुःखितांचा एक, तूच पाठी राखा, तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा, दीन दुःखितांचा एक, दीन दुःखितांचा एक, तूच पाठी राखा, तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा, तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा. धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया, धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया, जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी माया, जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी माया, परी तुझ्या ओळखीला, परी तुझ्या ओळखीला माणूस पारखा, दीन दुःखितांचा एक, दीन दुःखितांचा एक, तूच पाठी राखा, तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा, तूच माय बाप बंधू तूच प्राण सखा. वा वा. अप्रतिम. पण खरंच आहे ना की चित्रपटासाठी पुन्हा एक तो वेगळा लहेजा हो. आणि प्रत्येक आशय विषयाच्या दृष्टीने, कथेच्या दृष्टीने बरोबर. एक वेगळा विषय गाण्यातनं सुद्धा मांडावा हो लागतो. हो हो. तसंच वेगवेगळ्या संगीतकारांकडनं हे तुम्हाला खरं तर शिकायला हो, मिळालं हो. असेल. अनुराधाताई, राम कदमांकडे तुम्ही वा. खूप गायलात, खूप. अनेक चित्रपटांसाठी सुद्धा हो, गायलात हो. आणि राम कदमांच्या 10 लावण्या हो. तुम्ही 15 रुपया नावाने नावाने त्याची एक सीडी काढली होती. सागरिका कंपनीने काढली बरोबर. होती. तर ती जी सीडी झाली त्यातल्या हा. लावण्या, हो. हा एक वेगळा विषय खरं तर हो, आहे. हो. आणि राम कदमांनी तुम्हाला त्या लावण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूपच, कसा दिला? खूपच. म्हणजे अगदी पहिले मी गायले रामभाऊंकडे, ती शब्दांच्या पलीकडले त्यांचं होतं आणि काकतकरांनी मला इंट्रोड्यूस केलं रामभाऊंकडे. त्यांनी माझा एक कार्यक्रम पाहिला होता, पण असं प्रत्यक्ष कधी हे झालं नव्हतं. तर तो रंगपंचमीचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात गदी माडगुळकरांचं श्रावणातल्या त्या रात्रीची शपथ घाली ते तुला, बरोबर. ते एक गाणं रंगपंचमीसाठी 2 गाणी माझी होती. तर त्या दिवशी मी गेले आणि रामभाऊंनी मला चाल सांगितली आणि मी चाल ऐकली की नोटेशन लिहून घेते खाली. बरोबर. तसं त्या दिवशी नोटेशन लिहून घेतलं त्या चालीचं आणि घरी येऊन रात्री अगदी आता उद्या परत म्हणून दाखवायला लागेल म्हणून घरी येऊन खूप प्रॅक्टिस केली. दुसऱ्या दिवशी गेले आणि रामभाऊ म्हणले म्हणा. म्हटली मी चाल, अशी नव्हती चाल,
अच्छा. आणि मला इतका गोळा आला, म्हटलं आता काय करायचं, म्हणजे कसं सांगायचं आता. आणि त्या काळी मोबाईल नाही, काही नाही, काही नाही. बरे ही प्रतिभावान माणसं, आपण आपण त्यांच्यासमोर कुठे बोलणार. बोलणार मग काय? माझ्या एकदम लक्षात आलं. मग रामभाऊनं म्हटलं, रामभाऊ माझ्याकडे नोटेशन मी करून ठेवलेलं आहे, बघू काय केलंय. हां हां हां, अशीच होती, अशीच आई होती. गो. तर मला ते नंतर कळलं की त्यांच्या डोक्यात असा चालींचा प्रवाह चालू असायचा. खरंय. अक्षरशः तुम्हाला सांगते, 30 ते 32 चाली ते एकेका गाण्याच्या करायचे. बाप रे. आणि असं फटाफटा फटाफटा. तर मग मला कळलं की म्हणून त्यांच्या ते डोक्यात आलं नाही की बाईंना काय नक्की सांगितलं होतं असं. आणि मग नंतर खूप ते झालं. मग त्यांच्या चित्रपटात खूप लावण्या गायले. पहिली जी अगदी पहिला जो चित्रपट आम्ही केला, तर त्याच्यातल्या लावणीचे होते इश्काचा ॲटम बॉम्ब फुटला. आणि त्याच्यात असे वेगवेगळे काय 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 शब्द हाय ना मकन असं काय काय होतं. तर मला ते घरचं सगळं आणि असं मला संकोच वाटायला लागला की हे कसं गायचं आपण असं. बरोबर. पण रामभाऊनी मला काढलं त्यातनं बाहेर. ते म्हणले की बाई, हे गाणी म्हणताना विचार करायचा नाही मी कोणाची सून आहे, मी आई आहे, बायको आहे. नाही, 3 मिनटं तुम्ही ते गाण्याचे असता, वा. त्याच्यात काय आहे ते तुम्हाला द्यावंच लागतं. तर तसं तुम्हाला ते द्यायचं आहे. तेव्हा बाकी सगळं डोक्यातनं काढा आणि गाण्याला काय पाहिजे ते तुम्ही द्या. वा. आणि मग ते हे वगैरे असं त्या गाण्यात एक अशी पण जागा होती. बरं. तर मग ती करून घेतली. पण म्हणजे मला रामभाऊंनी गाण्यात शिरायला शिकवलं असं मी म्हणेन. आणि लावणीचे थोडे बोल्ड असतात उच्चार आणि हे असं, तर ते पण त्यांनी करायला शिकवले. आणि ते म्हणले की अहो, क्लासिकल तुम्ही इतकं शिकलेलं असल्यामुळे तुमच्या गळ्यात ती तान आहे, पण ती मला हलकी हवी आहे. अच्छा. हां, लावणीसाठी अगदी हलकी तान पाहिजे, तुम्ही घेता तशी मला नको आहे. आणि मग ती त्यांनी माझ्याकडनं इतक्या वेळा करून घेतली की बस. वा. आणि ते म्हणले आहेच ती गळ्यात, फक्त ती बाहेर येऊ दे असं मला ते सांगायचे. आणि ती कशी पाहिजे आणि एकेका अक्षरावरची, म्हणजे अ वरची आहे का, ए वरची आहे का, ई वरची आहे. तर ते धुळ्याच्या आमच्या गुरुजींनी तो रियाज करून घेतलेला, एक एक व्यंजनावर तान हे करायचा. त्यामुळे मला ती खोलल्या बिगर म्हणजे त्या आकारावरची तान मला घेता आली. वा. मग रामभाऊ म्हणले हेच पाहिजे. आणि म्हणे तुम्ही इतकी वर्ष नाटकात काम करताय, मग हे नाटकच समजा ना की तेच करायचंय, फक्त स्टेजवर नाही आहात, माईक समोर आहात असं. तर मग मी खूप मोकळी झाले. आणि मग मात्र त्यांच्याकडे खूप गायले, स्टेज प्रोग्राम गायले. आणि हे जे आम्ही काम केलं 12-10 लावण्यांचं नवीन, तर ते जहागीरदार म्हणून होते, त्यांनी त्या सगळ्या लावण्या, गजानन जागीरदार, त्यांनी त्या लावण्या लिहिल्या होत्या. आणि रामभाऊ म्हणले की अगदी त्यांना गणपतीत कॅसेट काढायची आहे, त्यामुळे आपल्याला घाईघाईने पटापटा काम करायला लागणार आहे. म्हणून 4 ते 5 दिवसात 10 लावण्या बसवल्या. एक शिकून यायची, घरचं काम करून परत जायचं, पुन्हा दुपारी दुसरी शिकायची. असं करत त्या 5 दिवसात लावण्या मी शिकले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 दिवसात 10 लावण्या रेकॉर्ड केल्या. बाप रे. म्हणजे मी केवळ असं म्हणेन की क्लासिकलचा रियाज असल्यामुळे मी त्या जागा घेऊ शकले त्यातल्या. आणि क्लासिकलच्या रियाजामुळेच जास्ती वेळ रियाजाची गायची सवय होती. म्हणून 2 दिवसात आम्ही 10:30 ते रात्री 12:30 अशी सलग मी गायले 5-5 लावण्या. कारण चाल सांगायची साथीदारांना, 2 दिवसात तुम्ही म्हणताय. आणि साथीदारांना चाल मीच सांगायची. पुन्हा हे झालं की त्याच्याबरोबर रिहर्सल 2दा मिस करायची, 2 टेक मिस करायचे, परत पुढची चाल सांगायची. आणि रामभाऊंच्या सगळ्या लावण्या पांढरी 4, काळी 1 आणि हे असं. आणि ते झालं बाई पण काम. आणि काय मी म्हणजे आयुष्यभराचं शिकले त्या 10 दिवसात. म्हणजे त्या 10 झलक आम्हाला तरी ऐकू दे. नक्की नक्की. गजानन जागीरदार यांनी ती गाणी लिहिली होती. आणि आम्ही जेव्हा रिहर्सलला बसायचो तेव्हा ते तो लावणीचा कागद आणून द्यायचे, डाव्या हाताने रामभाऊ पेटी वाजवायचे. आणि बसताना गुरुजी सगळ्यांना, माझ्या गुरुजींची पण चौकशी, कसे आहेत तुमचे गुरुजी, आणि मग ती सुरुवात करायची. आणि मग ते एक मी सांगते की 2.5 ते पावणे 3 मिनटं ते असं ते कागद बघायचं, असं कागद बघायचं, असं घ्या बाई. इतकं फास्ट काम. म्हणजे मला असं वाटायचं की हे वाचतात कधी, चाल डोक्यात येते कधी, हे कसं काय हे चाललंय सगळं असं वाटायचं. इतकं रामभाऊंचं काम. आणि 1 टेक रेकॉर्डिंग. अच्छा. हां,
डबिंग आयुष्यात कधी म्हणजे सोय झाली तरी त्यांनी केलं नाही, वा. कधीच नाही. त्यामुळे मग ती रिहर्सल पक्की आणि मग टेक असं त्यांचं ते असायचं. आता जे म्हणल्या ना की रामभाऊ एका एका गाण्याला 30, 32, 25 हो, साली लावायचे, हो. तसं आणखीन किती गोष्टी विनोदाने म्हणायचे. मी आग्रलेखाला सुद्धा चाल लावू शकतो. मी त्यांच्याकडे एकच चित्रपट गायलो, सासू वरचढ जावई म्हणून. त्याच्यामध्ये एक गाणं, त्यामुळे त्यांच्याकडनं हो, शिकण्याची त्याच्यावर मी संधी कार्यक्रम तुम्हालाही- बरेच केले. बरं. ते म्हणायचे की आलेल्या कार्डाला सुद्धा पत्र आलेलं आहे, त्याला पण मी त्याला पण मी चाल लावू शकतो. खर खर बोलल्या बिगर आज राहू नका सजना, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका, खरं बोलल्या बिगर आज राहू नका, खरं खरं बोलल्या बिगर आज राहू नका, हो जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका. हलका हलका हो द्या दिल हलका, हलका हलका हो द्या दिल हलका, हळू हळू काळीच करा बोलक, हळू हळू काळीच करा बोलक, अहो झाकू नका ठेवणी मधलं शिल्क, अहो झाकू नका ठेवणी मधलं शिल्क, काय ते सांगाया माग पुढं पाहू नका, काय ते सांगाया माग पुढं पाहू नका, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका, जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका, खरं बोलल्या बिगर आज राहू नका, खरं खरं बोलल्या बिगर आज राहू नका, हो जिगर खोलल्या बिगर आज जाऊ नका. एकच सांगायचं आहे, रामभाऊ इतकं बारकाईने शिकवायचं आहे की आता खोलल्या बिगर असं आहे, खोलल्या असं नाही घ्यायचं. तर ते म्हणले त्या खोलल्या पुरतीच गमक घ्यायची, खोलल्या ओ, असं म्हणजे इतकं बारीक बारीक रामभाऊ शिकवायचे. आणि खरं खरं आधी मला ते तर ते म्हणले तुम्ही मिस्टरांना तुमच्या असंच म्हणाल, खरं खरं सांगा, असं म्हणाल का, खरं खरं सांगा असं म्हणाल. म्हणजे ते म्हणले नाटक आहे करताय तुम्ही तर असं करा ना, म्हणजे त्या लावणीत दाखवा तुम्ही. वा वा तर त्यामुळे शिकायला खूप मिळालं. वा. आणि म्हणजे नाटक हे मुळात होतं हो. आणि नाटकात काम केल्यामुळे पण काही गोष्टी ज्या हो. नव्याने हो. पुन्हा एकदा गाण्यात उपयोगी अगदी पडल्या. अगदीच पडला तो, कारण अभिनयाचा आहे. अभिनयच आहे, खरंच आहे. श्रीकांतजी, तुमच्या बाबतीत सुद्धा हे झालं की तुम्ही नाटकात काम करत होतात. हो, म्हणजे मला वाटतं सौभद्रमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, कुलवधूमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर मला आठवतं एका ठिकाणी एक रेफरन्स मी वाचला होता, घाशीराम कोतवाल नाटक कलकत्त्यामध्ये तुम्ही आयत्या वेळी एक प्रयोग तुम्ही स्वतः उभे राहिला होतात त्या आयत्या वेळी. हो ती गोष्ट आहे. हां, कारण त्यावेळेला काय झालं होतं की त्याच्यात जो काम करणारा एक म्हणजे मला वाटतं रवीसाठी रवीसाठी. हो हो, तर त्याला बरं नव्हतं म्हणून तो जाऊ शकत नव्हता. बरोबर. तर मला जब्बार पटेल आणि आनंद मोडकने मला विचारलं की तू येशील का आयत्या वेळेला जरा. मग आम्ही हो म्हटलं येतो, कारण कोणाची आपण अशा वेळेला आमचं म्हणजे ते संस्कारच होते की कोणाची अडचण होऊ द्यायची नाही. करेक्ट. मग गाडीत प्रवासात आनंदनी आणि जब्बारनी मला त्यातली वाक्य त्यातली गाणी हे सगळं हळूहळू शिकवत मग त्याची जरा रिपीट करत 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 मग
प्रयोगाला उभं राहिलं. तिथे गेल्यावर एक थोडंसं तालीम केली आणि ते नाटक पाडलं मी तसं आयत्या वेळेला. बाकी सांगायचं तर क्लासिकलची तालीम चालूच होती. म्हणजे त्यावेळेला बरोबर. कॉलेजमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग ॲव्हेन्यूज आपण हुडकतच असतो की कुठं गायला मिळेल का. आता आपण एवढं गायला शिकलोय, बरोबर. मग काय जे मिळेल ते, नाटक मिळेल तर नाटक, ऑर्केस्ट्रा मिळालं तर ऑर्केस्ट्रा. पण नाटकही मिळत गेली, सौभद्र मिळत गेलं. शिरेदारांच्याकडे मी आधी सौभद्र केलं. मग तिथे विश्वनाथ बागुल, शरद जांभेकर, ही कीर्ती शिरेदार अशी लोक. मग ज्योत्स्नाबाईंच्याकडं योग आला, त्यांची कन्या वंदना, तिच्याबरोबर कुलवधू केलं. वा. अशा प्रकारे नाटकाचंही सगळं तंत्र सांभाळलं. मग एकदम वेगळ्याच क्षेत्रात मी गेलो. त्याच्यानंतर मी हिंदी ऑर्केस्ट्रामध्येच थोडंफार मेलोडी मेकर्स उमेदवारी मध्ये केली. हो, तुम्ही खूप मी म्हणलं मला गायलात. असं वाटत होतं की सगळ्या भावसंगीताच्या प्रत्येक पैलूचा आपण अनुभव घ्यावा, असं माझ्या मनात सारखं येत असायचं. क्लासिकल शिकलेलं असलं तरी तो एक बेस पक्का असणं हे फार महत्वाचं हो होतं. ना. त्यामुळे मेलोडी मेकर्सचाही आनंद मी घेतला. वा आणि त्यातही काही जर आमचे 2-1 विदेश दौरे पण केले त्यावेळेला. वा. मजा आली. तो सगळा एक अनुभव गाठीशी होता म्हणजे बरोबर. आमच्याकडे. पण आणखी एक तुमच्या बाबतीत सांगायचं तर तलत महमूद, म्हणजे फिरवही श्याम नावाचा कार्यक्रम होता की ज्याच्यामध्ये तुम्ही गायचा. बरेच कार्यक्रम केले मी. जवळजवळ एक 500-700 तरी कार्यक्रम त्याचे मी केले असतील ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे असं. वा, क्या बात आहे. तर त्याची हकीकत मला थोडी अशी झाली की साधारण 1995-96च्या दरम्यान तलत साहेब खूप आजारी होते. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी गाणं केव्हाच सोडलेलं होतं. आणि मला नेहमी, आणि मी लहानपणापासून त्यांचा फॅन होतो. का म्हणतो, मी राजकोटला असताना सुद्धा विविध भारती दुपारी लागायचं. तर तलतजींची गैरफिल्मी आणि फिल्मी अशा दोन्ही गाणी मला, आणि ते गझल मला अशा आत कुठेतरी असं वाटायचं की हे आपल्याला आलं पाहिजे, हे आपल्याला आलं पाहिजे. आणि त्यांची गाणी बहुतेक सगळी दुःखी मूडचीच आहेत, म्हणजे सिरियस मूडची गाणी आहेत सगळी. पण ती आर्तता आहे. अर्थता आहे, हा, ती नुसती दुःख नाहीये, त्याच्यात अर्थता आहे ती. त्यामुळे मला 95-96 साली असं जाणवलं की अरे, किशोर कुमार गाणारे खूप आहेत, मोहम्मद रफी गाणारे खूप आहेत, मुकेश गाणारे खूप आहेत, तलत गाणारे कोण आहे. मग आपण काहीतरी जर केलं तर नक्की मला असं वाटतं की लोक ऐकतील. आणि ती जी त्या पिढीचे ऐकलेली लोक आहेत ज्यांना ते तलत, जे तलत ऐकतात ते दुसरं काय ऐकत नाही, असंही मी अशी लोक मला कार्यक्रमात सांगणारी भेटली. मग मी तो कार्यक्रम जरा बसवला छान आणि सुरू केला त्याचे कार्यक्रम. आणि अपेक्षित नव्हता एवढा मला रिस्पॉन्स त्याला मिळाला. आणि लोक अगदी खूप आवर्जून यायचे, कार्यक्रम ऐकायचे. पुढे पुढे ते कमी झालं, कारण काय होतं, एक नवीन पिढी येत होती. मी जवळजवळ 95-96 साली सुरू केलेला कार्यक्रम जवळजवळ 2015 पर्यंत, म्हणजे करोनाच्या आधीपर्यंत मी ते कार्यक्रम करत असे. मग त्या करोनाने तुम्हाला माहितीच आहे की संबंध सगळीकडे, समाज व्यवस्था सगळी उलथापालथ करून टाकली. मग त्यानंतर मी मग थांबवायचं ठरवलं. मग मी ते तलत महमूद काही करत नाही. पण आजच्या निमित्ताने आम्हाला एखादी गझल, अरे बापरे, बरं, थोडा मुखडा तरी किंवा छोटीशी झलक तरी. त्यांचा आवाजही त्याला इतका साजेसा आहे, खरंय. किंवा ते करू शकतात तसं. आणि त्यांच्या आवाजाबद्दल म्हणते की काय त्यात तो नुसतं थरथर केलं की असं नाहीये. नाही, असं नाहीये. तो एक स्वरांगला आतला तो कंप आहे, आणि त्याच्यामधनं ती जी आर्तता तुम्ही म्हणला ती दिसते ना, ती फार महत्वाची आहे. त्यामुळे नुसतंच कंपन नाहीये. एकदा कंपन सोडून गायला गेले अनिल विश्वासकडे, तर अनिल विश्वास म्हणले की हे तुझं काय चाललंय, स्ट्रेट सूर का लावतोयस, ते तुझ्या कंपन कुठे गेला. म्हणजे ते देवळातली ती ज्योत असते ती अशी थरथरते ना, तशी ती तुझा आवाजाची जात आहे. तसं तलत महमूदनं सांगितलं, तर तलत महमूद पुन्हा वळणावर आले आणि त्यांनी परत ती आपल्या ओरिजिनल आवाजात गायला सुरुवात केली. म्हटलं तसं की ती मोहर उमटली पाहिजे, त्याशिवाय ते गाणं नाही. ऐकूया. मदनी द गमदनी रे नि सा नि द म पद ग म ग रे नि द नि सा. हमसे आया न गया, तुमसे बुलाया ना गया, हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया. फासला प्यार में दोनों से
मिटाया ना गया, हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया, हमसे आया ना गया। वो घड़ी याद है जब तुमसे मुलाकात हुई, एक इशारा हुआ, दो हाथ बढ़े, बात हुई, देखते देखते दिन ढल गया और रात हुई। वो समा आज तलक दिल से भुलाया ना गया, हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया, हमसे आया ना गया। वा, खरंच तलतजींची आठवण ही नक्कीच आली. ह्या सगळ्यांकडनं म्हणजे जसं तुम्ही नाटकात कामं केली तसं मला वाटतं अनुराधाताई तुम्ही स्वतः नाटकात कामं केली, नंतर आता खूप चित्रपटांमधनं सुद्धा हो, थोड्या तुम्ही थोड्या. भूमिका केल्यात. म्हणजे केवळ गायिका असं नाही तर आता अभिनेत्री आम्ही म्हणू शकतो तुम्हाला. इतक्या भूमिका तुम्ही केल्यात. जसं हिंदी लव्ज म्हणतो आपण ते, तो जो लहेजा, हो. तर तो तुम्हाला कसा उपयोगी पडला आणि तुम्ही सुद्धा एक दोन हिंदी रचना ज्या आहेत त्या गायलेल्या आहात. एक दोन पिक्चरही गायले हिंदी, पण ते काय तेवढ्या टीव्ही पुरते राहिले, बरोबर. म्हणजे बाहेर नाही आले. हम्म. पण एक जयदेवजींकडे गायला मिळालं. बरं. जयदेवजींची ठुमरी गायले मी, तर त्यावेळेलाही खूपच शिकायला मिळालं. आणि हिंदी उच्चार त्यातले सुद्धा, पिया घर आयरी सजनी, मोरा आंचल मैलारी, पिया के कंठ लगूं कैसे. ओ. तर तो कंठचा उच्चार इतका छान सांगितला त्याने, कैसे आणि मैला किंवा असे जे काही उच्चार आहेत. आणि लग्नाच्या आधी आधे अधुरेमध्ये काम केलं होतं हिंदी, वा, मग काय? त्यामुळे हिंदी उच्चाराची आणि याची सवय झाली सवय होती. आणि नंतर आम्ही सुदर्शनतर्फे एक याद के साये म्हणून एक प्रमोद काळ्यांनी नाटक लिहिलं होतं, चैतन्य कुंटेंनी त्याचं म्युझिक केलं होतं. आणि त्याच्यात मी पूर्वीची अदा करणारी आहे. अच्छा. हा, गाण्यावर ती अदा भूमिका होती हा, तुम्हाला? ती भूमिका होती, बरं. अदा करणारी आहे. आणि तर ती भूमिका करताना मग ॲक्शन आणि ते असं दोन्ही मला एकत्रित करायचं होतं. तर ती मी एक करून दाखवते प्रेक्षकांना. म्हणजे मी आहे 75 वर्षाची नाटकातली, पण त्यांना सांगते की पूर्वी मी कसं करत असे तुम्ही बघा, म्हणून मी ती एक करून दाखवायची. सगळं पिया आता येणार, अमकं टमकं सगळं असं. आणि त्याच्याही खूप आधी पहिले तर एक आम्ही कैसे कटेगी रैना म्हणून एक गाणं केलं होतं, आणि अभिराम मोडकनी त्याचं संगीत दिलं होतं. आणि दूरदर्शनवर रात्री जे नाटकाचे एक एक तासाचे हे व्हायचे, त्याच्यासाठी म्हणून ते केलं होतं. आणि डॉक्टर कुलकर्णी यांनी ते लिहिलं होतं, समीर कुलकर्णी त्यांनी, म्हणजे आता जो प्ले लिहितो नाटकाचे त्यांनी लिहिलं होतं. तर त्यामुळे मला ते गाता आलं. त्यातले उच्चार खटकण्यासारखे नव्हते, कारण त्याची आधी रिहर्सल माझी नाटकामुळे झालेली होती. आणि त्यामुळे हिंदीचं ते गाणं छान, ते थोडंसं दाखवते. छोटीशी झलक आम्हाला अगदी नक्की ऐकायला आवडेल. अगदी. कैसे कटेगी रहना, कैसे कटेगी रहना, राह देख के भीग गए मोरे नैना, कैसे कटेगी रहना, कैसे कटेगी रहना. शाम ढल गई
कैसे कटेगी रहना, कैसे कटेगी रहना। क्या बात आहे, वा, अप्रतिम अप्रतिम. थँक्यू. खरंच अनुराधाताई, श्रीकांतजी, तुमच्याकडनं हे सगळं ऐकणं हा खरंच आनंदाचा भाग आहे आणि तो आनंदाचा भाग आज आपल्या रसिकांना ऐकायला मिळाला. तुम्ही हा आनंद आम्हाला देण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही दूरदर्शन आणि तुमचे मनापासून आभार मानतो. नाही, खरोखरच अत्यंत खूपच, वेगळा कार्यक्रम फार वेगळा आहे. आहे. फार छान वाटलं तेव्हा. खरंच आहे. आणि आम्हाला का बरं वाटतं की तुमच्या गाण्यांच्या मागच्या गोष्टी उलगडता हो, येतात हो. आणि पुन्हा एकदा तुमची गाणी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता खरं आहे, येतात. खरं आहे. आम्ही एक अगदी खरं. माध्यम बनतो आणि ते माध्यम खूप महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं, आणि मला वाटतं दूरदर्शनशी आमचा फार Exactly. पुराणा संबंध आहे. नाही, खरोखरच. त्यामुळे इथं आल्यानंतर घरी आल्यासारखं वाटतं. अगदी. म्हणजे जसं ब्लॅक अँड आकाशवाणी. व्हाईट टीव्ही असल्यापासून आम्ही दूरदर्शनवरती, त्यामुळे एक वेगळंच नातं निर्माण होतं. खरं. म्हणजे मजा सुगम वाटते. संगीताचे कार्यक्रम, शब्दांच्या पलीकडले, नंतर आरोही पण तुम्ही आरोही गायला. प्रतिभा गायले. प्रतिभा आरोही हा, सगळं प्रतिभा. म्हणजे हा, त्यावेळेच्या तेच. म्हणजे म्हणजे सांगीतिक जे त्यावेळेचं जे काही होत होतं त्या सगळ्यात आमचा सहभाग सहभाग असायचा. होता. म्हणूनच मला असं वाटतं की तेव्हाचा दूरदर्शनचा तुमचा सहवास, हो. सहवासच म्हणते हो, मी. अगदी सहवास, बरोबर आहे. कारण सहवास, तो अगदी सहवास तुम्हाला हो. आजही अगदी अनुभवता आवडतोय. आला नक्की नक्की आणि आवडतोय. आवडतोय. आणि ते एक वर्तुळ पूर्ण होणं म्हणतात अगदी, ना, अगदी. ते पूर्ण करण्यासाठी आजच्या तुमच्या गप्पांची मैफिल जी आहे त्याची सांगता करण्यासाठी मी श्रीकांतजी तुम्हाला सांगेन की अरुण काकतकरांनी लिहिलेलं हो. आणि आनंद घनक्षणाचा, मला वाटतं हो. मीनाताईंचं संगीत आहे, मीनाताईंचं मीना संगीत. खडीकरांचं संगीत आहे. तर ते जे सगळे क्षण तुमच्या आयुष्यातले होते ते पुन्हा कुठेतरी आमच्याही आयुष्यात यावेत. त्यामुळे आनंद घनक्षणाचा या गाण्याने आपण सांगता करूया. अर्थात अगदी. प्रेक्षकांना मी हेच सांगेन की अशाच नवनवीन कलाकारांसह भेटत राहू गोष्टी गाण्यांच्या या आपल्या कार्यक्रमात. आज अनुराधाताई, श्रीकांतजी, तुम्ही या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार. आनंद घन क्षणांचा रावा दुरून यावा, निष्प्राण या जिण्याचा आषाढ मेघ व्हावा. आनंद घन क्षणांचा रावा दुरून यावा. मी मागताच दान उलटे सदैव फासे. मी मागताच दान उलटे सदैव फासे. माध्यान वेदनेला सुखचंद्र खिन्न हासे. निष्पर्ण शुष्क शाख मधुपूजनी भिजावा. आनंद घन क्षणांचा रावा दुरून यावा. आनंद घन क्षण